ह्या तिन्ही आक्षेपाची कारवाई जर हेतुपुरस्पर होते आणि मुद्दामून रवींद्र शिंदेला निलंबितच करायचं आहे, हे प्रशासनातील काही मुद्दामून लोक जे भ्रष्टाचार करतात आणि काही लोकप्रतिनिधी, मी सांगेन हे 16 लोकांची गोल्डन गँग, नरेश मस्के, नजीमुल्ला, संजय भोईर, आणखी 16 लोक, ह्या लोकांची जी गँग आहे, ही गँग गोल्डन गँग पार्टनरमध्ये कंपनीबरोबर कामं करते. आता SMC बरोबर हे लोक पार्टनर आहेत. पार्टनरशिपमध्ये नजीमुल्ला आहे आणि पार्टनरशिपमध्ये ते काम नाल्याचं जेलच्या मागे करायला घेतलं. माझ्याकडे ठोस पुरावे आहेत का, अगदी दाखवू का? हे बघा, ठोस पुरावे आहेत का अगदी? हे बघा इकडे, हे ठराव बिराव, हे ठोस पुरावे आहेत त्या कामाचे. तर त्या नाल्याला DP रस्ता मिसिंग लिंक दाखवून खोटा प्रस्ताव केला, खोटे मिनिट्स बनवले. त्या मिनिट्समध्ये लिहिलं आहे CRZची परमिशन घेणं, जेलची महाराष्ट्र शासनाकडून परमिशन घेणं, पोल्युशन विभागाची परमिशन घेणं, घनकचरा विभागाची परमिशन घेणं, असं जसवालच्या आयुक्तांच्या मिनिट्समध्ये आलेलं आहे. आणि या मिनिट्स अनुषंगाने जे काही 10-15 मिनिट्स होत्या, त्या मिनिट्सच्या अनुषंगाने एकही परमिशन घेण्यात आलेली नव्हती. आणि तरी देखील ते काम मंजूर केलं आणि मंजुराचे कार्यादेश दिले गेले. माझा कुठलाही अभिप्राय नाही, काय नाही, मला काही माहितीच नाही. परंतु माझ्याकडे तक्रारी ह्या पाऊस जसं झालं आल्या की मातीचा भराव 12 मीटरचा नाला बंद करून 6 मीटर केला, भराव केला. त्यामुळे मी माझं कर्तव्य, कारण दरवर्षी आंबेडकर रोडला पाणी येतं आणि खाडीचं पाणी उलटं येतं, म्हणून माझं कर्तव्य होतं ते करणं. जरी नसेल केलं आणि उद्या काय परिस्थिती झाली तर ती माझीच जबाबदारी होती ना. मग मी गेलो, माझं कर्तव्य केलं. आणि आलेले तिथे जी गर्दी बघून आलेल्या पत्रकारांनी मला जे काही प्रश्न होईल त्याचा खुलासा केला. तर फेसबुक लाईव्ह मी नाही केलं, पत्रकारांनी केलं. तर हे सगळे आक्षेप धुरंधर होते. त्यामुळे हे सर्व आक्षेप धुरंधर होते. त्यामुळे हे धुरंधर आक्षेपांमुळे आणि त्याला दिलेलं धुरंधर उत्तर देखील स्ट्रॉंग होते, परंतु त्याची कुठेही दखल गेली नाही. आणि मला सरास 6 महिन्याच्या फरकाने दुसरं निलंबन. तर आता मला निलंबन केलं तर माझ्या छातडावर जो घुसलेला बाण आहे तो मला काढायला पाहिजे ना. छातड्यामध्ये आणि जो बाण घुसला तो काढायला पाहिजे. मग तर काढण्यासाठी ज्या नाल्याच्या कामासाठी मला निलंबन केलं त्याची मी चौकशी मागितली. मग आलेले आयुक्त बिपिनजी शर्मा, आलेले आयुक्त अभिजित भांगर, आलेले आयुक्त विजय सिंघल, आलेले आयुक्त बिपिन शर्माच्या कालावधी झाले, आलेला आयुक्त बिपिनजी शर्मा, आलेले आयुक्त भांगर, आलेले आत्ता आयुक्त सौरव राव, हे चौकशी का करत नाही त्या नाल्याची? मी NGTकडे प्रस्ताव पाठवलेला आहे, मी NGTकडे पत्र पाठवलेलं आहे. हे काम तात्काळ पूर्वस्थितीत जसं होतं तसं नाला करा आणि तोडून टाका, एवढंच सांगतोय. धन्यवाद. आणि मला चौकशी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार, त्यामुळे मला झोप येत नाही. माझी लहानपणाची पासूनची वृत्ती आहे. शाळेमध्ये असताना एक मुलगा मला डबा खात असताना मारून पळाला. मी पूर्ण डबा संपवला, डबा धुतला, डबा ठेवला आणि त्या मुलाचा शोध घेतला. तो मुलगा चालला होता पळत, पण मला जसं बघितलं पळ सुटला. परंतु मला पोटामध्ये मारलेल्या गुद्धाचा मी बदला घेतला, त्याचं डोकं फोडून टाकलं. मग आता माझ्या पायाला पाय या गोल्डन गँगने लावला, नरेश मस्केने आणि नजीमुल्लाने. माझ्या पायाला पाय कोणी लावला? जाणीवपूर्वक नरेश मस्केने आणि नजीमुल्लाने आणि एकनाथ शिंदेने. मग ह्यांचा तिघांचा मी समाजाला तर रोज घेतोयच ना, आणि घेणार. यांचे संपोय काय चिट्टे काढणार, काय कृत्य काढणार. हा रवींद्र शिंदे आहे, भीमाच्या रक्ताचा आहे, संविधानाचा भोक्ता आहे, कायद्याचा रक्षक आहे, महाराष्ट्र शासनाचे नियमावली पाळणारा आहे. कधी पण अजून एक 5 पैशाचा गोंधळ नाही केला, भ्रष्टाचार नाही केला, एकही डाग नाही.
हा जो बदला हा मी घेणार. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय